नोटाबंदीनंतर आता भाजपच्या सर्व नेत्यांचे आणि मंत्र्यांचे अकाउंटचे डिटेल्स मागवल्याची माहिती हाती येते। नोटाबंदीनंतर अकाउंटचे डिटेल्स हे नेत्यांकडून मागवलेत। भाजप खासदारांना पंतप्रधान कार्यालयानं फरमान सोडलंय। प्रशांत कदम आमचा प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। प्रशांत, नेमके काय आदेश देण्यात आलेत? अतिशय महत्त्वपूर्ण अशी घोषणा किंवा एक आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना दिलेला आहे। खासदार असतील किंवा आमदार, त्यांनी 8 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या 50 दिवसांच्या कालावधीमध्ये जे काही त्यांचं बँकेमधलं ट्रान्झॅक्शन आहे त्याची माहिती सगळ्या जनतेला जाहीर करावी, अशा पद्धतीचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आहेत। साहजिकच जो वारंवार सांगितलं जाते भाजपकडून की नोटबंदीचा निर्णय जो आहे तो सामान्यांच्या हिताचा आहे आणि जे या देशामधले जे काळा पैसा लपवणारे लोक आहेत त्यांना दणका देणार आहे, तर त्यासाठी नेमकी भाजपची या संदर्भातली काय स्थिती आहे याच्याबद्दल देखील विरोधक जे प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते त्याला कुठेतरी उत्तर देण्याचा प्रयत्न या निर्णयाच्या माध्यमातून होऊ शकतो। कारण सगळ्या लोकप्रतिनिधींचे आपल्या आमदार खासदारांचे डिटेल्स जे आहेत, कुणी किती पैसा जमा केला, कुणी किती काढला त्या काळामध्ये, हे जनतेला कळावं हे आदेश मोदींनी दिलेले आहेत। त्यामुळे नक्कीच एक चांगली सुरुवात या एका पक्षाकडून झाली असं म्हणायला हरकत नाही। नक्कीच प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा भाजपच्या खासदारांना फरमान सोडण्यात आलेलं आहे। शिवाय आमदारांना सुद्धा आणि सगळ्या नेत्यांना सुद्धा 8 नोव्हेंबरपासून ते आतापर्यंत बँकेचे डिटेल्स जे आहेत ते त्यांना द्यावे लागणार आहेत। पंतप्रधान कार्यालयानं या सगळ्या संदर्भातले आदेश दिलेत।